नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील कालच्या तासिकेमध्ये आपण प्रयोग या घटकाबद्दल माहिती त्या ठिकाणी सुरू केलेली होती. त्यामध्ये आपण प्रयोग ही संकल्पना समजावून घेतली. प्रयोगाचे जे मुख्य 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. या 3 प्रकारांपैकी कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या 2 प्रकारांबद्दल आपण कालच्या तासिकेमध्ये माहिती पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला भावी प्रयोगाविषयी आणि या घटकावरच्या उदाहरणांविषयी माहिती पाहिजे आहे. आपण सर्वप्रथम भावी प्रयोग ही संकल्पना समजावून घेऊया. जस आपण कर्तरी प्रयोगामध्ये पाहिलंय की कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं. कर्मणी प्रयोगामध्ये पाहिले की त्या ठिकाणी कर्त्यानुसार बदलत नसून कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं. त्यावेळेस कर्मणी प्रयोग होतो. तर ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा भावी प्रयोग असतो. म्हणजे या ठिकाणी आपण कर्त्याचं लिंग वचन जरी बदललं तरी क्रियापदात बदल होणार नाही. क्रियापदाचं जे रूप आहे ते तसंच राहणार. कर्माचं आपण लिंग वचन बदललं तरी देखील त्या ठिकाणी क्रियापदामध्ये बदल होणार नाही. या ठिकाणी आपण अगोदरचे कर्तरी आणि कर्मणी प्रयोगामध्ये पाहिलेली उदाहरणं आहेत, तेच उदाहरणं या ठिकाणी आपण पाहूयात. आपल्या समोर उदाहरण आहे, पोलिसांनी चोराला पकडले. तर या ठिकाणी पण आपण तीच गोष्ट करायची. या ठिकाणी पण क्रियापद शोधायचं, क्रियापदाला प्रश्न विचारायचा आणि कर्ता आणि कर्म शोधायचं. आपण पाहिलंय की कर्ता कसा शोधायचा आहे. क्रियापद आहे पकडले. पकडणारा नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय. पकडणारे कोण, पोलीस. पोलीस हा आहे या वाक्यामधील कर्ता. पकडण्याची क्रिया कोणावर होते, चोरांवर. चोर आहे या वाक्यामधील कर्म. आता आपल्याला काय करायचंय, कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. पोलिसांनी अनेक वचनी शब्द आहेत, आपण एक वचन करूया. आपण लिंग किंवा वचन दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट बदलून पाहिली तरी अडचण नाही. पोलिसांनी ऐवजी आपण पोलिसांनी करूया. पोलिसाने चोराला पकडले. किंवा लिंग जर बदलायचं असेल तर तिने चोराला पकडले, त्याने चोराला पकडले, सर्वांनी चोराला पकडले. म्हणजे कर्त्यानुसार या ठिकाणी क्रियापद बदललं नाही. आता आपण कर्मानुसार बदलून पाहूया. या ठिकाणी चोराला, तो चोर हा पुरलिंगी शब्द, याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे. पोलिसांनी तिला पकडले, पोलिसांनी त्याला पकडले, पोलिसांनी त्यांना पकडले किंवा पोलिसांनी सर्वांना पकडले. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कर्माचं लिंग वचन जरी बदललं तरी देखील हे जे क्रियापद आहे पकडले, क्रियापद बदलत नाही. आणि ज्यावेळेस कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार क्रियापद बदलत नसेल त्यावेळेस त्या वाक्यातील प्रयोग हा भावी प्रयोग असतो. पुढील उदाहरण आपण पाहूया. आपल्या समोर पुढचं उदाहरण आहे, गुरुजींनी मुलांना शिकवले. शिकवणारे कोण, गुरुजी हा झाला कर्ता. शिकवण्याची क्रिया कोणावर होते, मुलांवर होते. मुलं या वाक्यामधील कर्म. आता आपण कर्त्याचं लिंग वचन बदलूया. या ठिकाणी आपण गुरुजींनी मुलांना शिकवल्याच्या ऐवजी तिने मुलांना शिकवले, त्याने मुलांना शिकवले, सर्वांनी मुलांना शिकवले. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय का, या ठिकाणी क्रियापदात बदल होत नाही. शिकवले हे क्रियापद कसं राहतंय. आता आपण कर्मानुसार बदलून पाहूया. मुलांना, गुरुजींनी मुलींना शिकवले, गुरुजींनी त्याला शिकवले, तिला शिकवले, सर्वांना शिकवले. म्हणजे या ठिकाणी कर्माचं देखील तुम्ही लिंग बदला, वचन बदला, त्या ठिकाणी क्रियापदात बदल होत नाही. आणि जर अशी वाक्य असतील कर्त्यानुसार आणि कर्मानुसार या जर क्रियापद बदलत नसेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा भावी प्रयोग असतो. आणि जर भावी प्रयोगाचे जर प्रकार पाहिले तर मुख्य प्रकार 2 आहेत. एक सकर्मक भावी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक भावी प्रयोग. या ठिकाणी आपण या 2 संकल्पना समजावून घेऊया, ज्या आपण कर्तरी प्रयोगामध्ये पण पाहिलेल्या आहेत. तर कर्तरी प्रयोगात आपण काय सकर्मक कर्तरी कधी म्हणतो, ज्यावेळेस त्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतं त्यावेळेस सकर्मक कर्तरी. कर्म असेल तर अकर्मक कर्तरी. त्याच पद्धतीने ज्या भावी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतं त्या वाक्यातील प्रयोग हा
सकर्मक भावी प्रयोग असतो. म्हणजे वाक्यामध्ये कर्म असलं पाहिजे, कर्म असेल तरच सकर्मक भावी प्रयोग. अगोदरच उदाहरण आहे, पोलिसांनी चोराला पकडले. पकडणारे पोलीस, पोलीस हा आहे या वाक्यामध्ये करता. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरांवर होते. चोर आहे या वाक्यामध्ये कर्म. आपण या ठिकाणी बदलून पाहूयात. पोलिसांनी चोराला पकडले, पोलिसांनी चोराला पकडले, तिने चोराला पकडले, त्याने चोराला पकडले, त्यांनी चोराला पकडले. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. आता कर्मानुसार बदलून पाहूया. पोलिसाने तिला पकडले, त्याला पकडले, सर्वांना पकडले. म्हणजे या ठिकाणी कर्माचंही तुम्ही लिंग वचन बदला, क्रियापदात बदल झाला नाही. म्हणजे या वाक्यातील प्रयोग हा भावी प्रयोग आहे आणि या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक भावी प्रयोग. कर्म आहे म्हणून सकर्मक भावी प्रयोग. त्यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे, रामने रावणास मारले. या ठिकाणी क्रियापद आहे मारले. मारणारा कोण? राम हा आहे या वाक्यामध्ये कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर होते? रावणावर. रावण हे आहे कर्म. आपण कर्त्याचं लिंग बदलू. रामण्याऐवजी आपण स्त्रीलिंगी शब्द वापरू. तिने रावणास मारले, त्याने रावणास मारले, सर्वांनी रावणास मारले. म्हणजे या ठिकाणी कर्त्याचं आपण लिंग वचन बदललं, क्रियापदात बदल होत नाही. आपण कर्माचं लिंग वचन बदलून पाहूया. रावणासाऐवजी तो रावण हा पुरलिंगी शब्द, त्याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. रामने तिला मारले किंवा रामने त्यांना मारले. म्हणजे या ठिकाणी आपण कर्माचं लिंग वचन बदललं तरी हे जे मूळ क्रियापद आहे मारले, या ठिकाणी यामध्ये बदल होत नाही. म्हणून या ठिकाणी भावी प्रयोग आहे आणि वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक भावी प्रयोग. यानंतर पुढील उदाहरण आहे, विदूषकाने प्रेक्षकांना हसवले. हसवणारा कोण? विदूषक हा आहे या वाक्यामधील कर्ता आणि हसवण्याची क्रिया कोणावर होते? प्रेक्षकांवर होते. या हे कर्म. कर्त्यानुसार आणि कर्मानुसार या ठिकाणी आपण बदलून पाहूया. विदूषकाने प्रेक्षकांना हसवले, तो विदूषक. याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. तिने प्रेक्षकांना हसवले. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. किंवा त्यांनी प्रेक्षकांना हसवले. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, कर्मानुसार बदलून पाहूया. ते प्रेक्षक म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक वचनी शब्द जरी वापरला तरी चालतो. विदूषकाने प्रेक्षकाला हसवले. म्हणजे याचा आपण एक वचन जरी केलं तरी मूळ क्रियापदात बदल होत नाही. किंवा आपण लिंग बदलू. विदूषकाने तिला हसवले, विदूषकाने त्यांना हसवले. म्हणजे कर्माचं लिंग वचन बदललं, मूळ क्रियापदात बदल झाला नाही आणि म्हणून या वाक्यातला प्रयोग जो आहे तो भावी प्रयोग आणि कर्म आहे म्हणून सकर्मक भावी प्रयोग. यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे अकर्मक भावी प्रयोग. या ठिकाणी नावातच आहे, वाक्यात काय फक्त कर्ता असणार आहे, कर्म या वाक्यामध्ये नसणार आहे आणि कर्त्याचं लिंग वचन बदललं आणि क्रियापदात बदल होत नसेल तर त्या ठिकाणचा प्रयोग हा अकर्मक भावी प्रयोग असणार आहे. त्याने घट्ट पकडले. या ठिकाणी पहा, पकडले हे आहे क्रियापद. पकडणारा कोण? तर तो. पकडणारा कोण आहे? तो. आणि पकडण्याची क्रिया कोणावर होते? त्याच्यावरच होते. म्हणजे हा आहे या वाक्यामध्ये कर्ता. या ठिकाणी कर्म नाही. आता आपण कर्त्याचं लिंग बदलूया. तो आहे काय? त्याऐवजी आपण ती वापरू. तिने घट्ट पकडले, त्यांनी घट्ट पकडले. म्हणजे कर्त्याचं तुम्ही लिंग बदला, वचन बदला, मूळ क्रियापदात त्या ठिकाणी बदल होत नाही आणि म्हणून या वाक्यातला प्रयोग भावी प्रयोग आणि या ठिकाणी कर्म नाही म्हणून अकर्मक भावी प्रयोग. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, तिने मनसोक्त हसावे. हसणारी कोण आहे? तर ती. हा आहे या वाक्यामधील कर्ता आणि हसण्याची क्रिया कोणावर होते? तिच्यावरच होते. म्हणजे या वाक्यामध्ये देखील कर्म नाहीये. आपण आता कर्त्यानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलून पाहूया. कर्त्यानुसार जर क्रियापद बदललं तर इथं होईल अकर्मक कर्ता आणि बदललं नाही तर अकर्मक भावी. तिने हा कर्ता आहे, त्याऐवजी आपण त्याचं लिंग बदलू आणि त्याऐवजी शब्द वापरूया त्याने. त्याने मनसोक्त हसावे, त्यांनी मनसोक्त हसावे, सर्वांनी मनसोक्त हसावे. म्हणजे या ठिकाणी कर्त्याचं
लिंग वचन बदला, क्रियापदात जर बदल होत नसेल आणि वाक्यात कर्म नसेल तर त्या ठिकाणचा प्रयोग हा अकर्मक भावी प्रयोग असतो. आणखी एक प्रकार आहे भावकर्तृक भावी प्रयोग. तुम्ही अकर्तृक क्रियापद पाहिली असतील क्रियापदामध्ये, तर क्रियेचा भाव हाच ज्याचा करता असतो, क्रियेचा भाव हाच ज्याचा करता असतो त्याला आपण अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद म्हणतो. आणि जर वाक्यामध्ये अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद आली तर त्या वाक्यातील प्रयोगाला भावकर्तृक किंवा अकर्तृक भावी प्रयोग म्हणायचं. आणि ती क्रियापद तुम्हाला माहित असतील, एका ट्युनिंग मध्ये जर तुम्ही पाठ केली तर काय लक्षात राहतील, कोणती आहेत ती क्रियापद? गडगडते, मळमळते, झगमगते, चक्रावते, धडधडते, खवखवते, या स्वरूपाची जी क्रियापद आहे ती जर वाक्यामध्ये आली तर त्या ठिकाणचा प्रयोग हा भावकर्तृक भावी किंवा अकर्तृक भावी प्रयोग असतो. या ठिकाणी तुमच्या हे 3 प्रयोगाचे प्रकार लक्षात आले असतील. तत्पूर्वी हा ओळखायला एक सोपी गोष्ट सांगतो. जसं कर्तरी प्रयोगामध्ये तुम्हाला सांगितलं होतं कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असो किंवा नसो त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय नसेल तर 100% कर्तरी. आणि कर्मणी प्रयोग कधी कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय जर नसेल तर त्या ठिकाणी 100% कर्मणी प्रयोग असतो. त्याच पद्धतीने भावी प्रयोग कधी तर कर्त्याला पण प्रत्यय असेल आणि कर्माला पण असेल. कर्त्याला आणि कर्माला दोन्हीला प्रत्यय असतील तर त्या ठिकाणी भावी प्रयोग असतो. आणि वाक्यात कर्ता असेल आणि कर्मच नसेल तर त्या ठिकाणी फक्त कर्त्याला प्रत्यय शोधायचा. कर्त्याला प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी भावी प्रयोग असतो. यानंतर आपण या घटकावरची उदाहरणं पाहणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा हे 3ही प्रयोगाचे प्रकार तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपण पाहिलं होतं कर्तरी प्रयोग. कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. याचे 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. त्या ठिकाणी फक्त एक गोष्ट पाहिजे, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर सकर्मक कर्तरी, कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर आपण पाहिलं तर कर्मणी प्रयोग. कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग. ओळखायचा कसा? कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे आणि कर्माला प्रत्यय नसावा. कर्माला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. त्याचे आपण 4 प्रकार पाहिले. पहिला प्रकार होता पुराण कर्मणी. तो ओळखायचा कसा? हा प्रयोग संस्कृत काव्यात आढळतो आणि त्याचं जे क्रियापद असतं त्याला इजे प्रत्यय असतो. जर इजे प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी पुराण कर्मणी प्रयोग असतो. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता आपण समापन कर्मणी. त्या ठिकाणी ओळखण्यासाठी आपण कोणती गोष्ट पाहिली होती? समापन कर्मणीमध्ये पहिली अट होती का कर्त्याला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असले पाहिजेत. म्हणजे चाचीचे, चेचाची, झाजीचे, झेजाची यापैकी प्रत्यय असावा. त्यानंतर क्रियापद हे संयुक्त असावं. संयुक्त म्हणजे त्या ठिकाणी एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे आणि कृतीचा शेवट असला पाहिजे. त्याची उत्तरपत्रिका लिहून झाली, कृतीचा शेवट होतो. तिचे पाणी भरून झाले म्हणजे या ठिकाणी कृतीचा शेवट झालेला आहे आणि क्रियापद संयुक्त आहे, तो झाला समापन कर्मणी. त्यानंतर आपण पाहिलं होतं शक्य कर्मणी. शक्य कर्मणी कधी असतो तर वाक्यामध्ये शक्य क्रियापद असलं पाहिजे. आणि शक्य क्रियापद कधी असतं तर त्या धातूला वतो किंवा वते या स्वरूपाचे जर प्रत्यय असतील तर त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग असतो. आणि शेवटचा आपण 4था प्रकार पाहिला होता नवीन कर्मणी. नवीन कर्मणी प्रयोग ओळखायला खूप सोपा आहे. त्या ठिकाणी इंग्रजीतलं जे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसचं आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर केल्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसचं मराठीमध्ये केलेलं भाषांतर म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. त्या ठिकाणी अट अशी आहे कर्त्याला कडून हा प्रत्यय असला पाहिजे आणि क्रियापद संयुक्त किंवा सहाय्यक असलं पाहिजे. उदाहरण कसं होईल? पोलिसांकडून चोराला पकडले गेले. पोलिसांकडून, रामकडून रावणास मारले गेले, शेतकऱ्याकडून शेत नांगरले गेले. म्हणजे जो कर्ता आहे त्याला कडून जर प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो. आणि आपण पाहिलेला 3रा प्रकार होता भावी प्रयोग. या ठिकाणी दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही. दोन्हीनुसार म्हणजे कर्त्यानुसारही बदलत नाही आणि कर्मानुसारही क्रियापद बदलत नाही. दोन्हीनुसार क्रियापद बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावी प्रयोग असतो.
आणि भावी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत, एक सकर्मक भावी, अकर्मक भावी. सकर्मक भावी म्हणजे त्या ठिकाणी कर्त्यानुसारही क्रियापद बदलणार नाही, कर्मानुसारही बदलणार नाही. फक्त अट काय आहे, या वाक्यामध्ये कर्म असलं पाहिजे. कर्म जर असेल तर सकर्मक भावी प्रयोग असतो, आणि वाक्यात जर कर्म नसेल तर त्या ठिकाणी अकर्मक भावी प्रयोग असतो. आणि आणखी एक प्रकार पाहिला, अकर्तृक किंवा भावकर्तृक भावी प्रयोग. त्या ठिकाणी आपल्याला अकर्तृक क्रियापद जर दिसली, अकर्तृक क्रियापद जर वाक्यामध्ये असतील तर त्या ठिकाणचा प्रयोग हा अकर्तृक भावी प्रयोग असतो. आणि ती क्रियापदही कोणती आहेत, गडगडते, झगमगते, चक्रावते, धडधडते, खवखवते, झगमगते, या स्वरूपाची जी क्रियापद आहे ती क्रियापद जर वाक्यामध्ये असतील तर त्याला आपण अकर्तृक भावी प्रयोग त्या ठिकाणी म्हणतो. याच्यावर जे विचारले जाणारे प्रश्न कसे आहेत ते आपण पाहूया. तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, विवेक क्रिकेट खेळतो. या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत, कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि भावी प्रयोग. त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय, आपलं उत्तर 100% बरोबर यावं यासाठी आपल्याला अगोदर सगळ्यात अगोदर शोधायचंय वाक्यामध्ये आपल्याला शोधायचंय सर्वप्रथमतः क्रियापद. सगळ्यात अगोदर काय करणार आहोत आपण, क्रियापद शोधणार आहोत. आणि क्रियापद कोणतं आहे, या वाक्यामधील क्रियापद आहे खेळतो. खेळतो या क्रियापदाचा धातू शोधायचा. याचा धातू आहे खेळ, आणि खेळणारा कोण, विवेक हा आहे या वाक्यामधील कर्ता. त्यानंतर खेळण्याची क्रिया कशावर होते, क्रिकेटवरती. या वाक्यामधील कर्म. आता आपल्याला कर्त्याचं लिंग वचन बदलून पहा. जर कर्त्याच्या लिंग वचन नानुसार क्रियापद बदललं तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे, आणि कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग असेल. आणि जर कर्त्यानुसार बदललं नाही आणि कर्मानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे. आणि दोन्हीनुसार बदललं नाही तर भावी प्रयोग असणार आहे. आपण बदलून पाहूया. विवेक हा पुल्लिंगी शब्द आहे, याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. ती वापरला तरी चालतो किंवा नाव वापरले एखादं तरी काही अडचण नाही. आपण राधा हा शब्द वापरूया. राधा क्रिकेट खेळते. म्हणजे मूळ जे क्रियापद होतं खेळतो, या खेळतो क्रियापदामध्ये बदल झाला आणि काय क्रियापदाचं रूप तयार झालं, खेळते. म्हणजे लिंगानुसार आपण पाहिलं त्या ठिकाणी बदलते. वचन जरी बदललं तरी बदलणार असेल. ते क्रिकेट खेळतात, सर्वजण क्रिकेट खेळतात. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं आणि वाक्यात कर्म आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मानुसार आपण बदलून पाहिलं तरी काही अडचण नाहीये. आणि तुम्हाला अगोदरही सांगितलंय ओळखायचं कसं, तर ओळखण्यासाठी कर्ता शोधा. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग असतो, आणि कर्म असेल तर सकर्मक कर्तरी. एवढी सोपी गोष्ट आहे ओळखण्यासाठी. त्यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. आपल्या समोर दुसरं उदाहरण आहे, सारे पोपट उडाले. आता आपल्याला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. विचार करून पहा. तुम्ही अगोदर सोडवून पहा याचं उत्तर कोणतं येतंय. तुम्हाला एक 15 सेकंदाचा वेळ. तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर आहे की चुकलंय हे आपण पाहूया. तुम्ही सोडवा अगोदर. सर्वांचं उत्तर आलं असेल एक कमेंट स्वरूपात तुम्ही देखील पाठवू शकता. आपल्या समोरचं उदाहरण आहे, सारे पोपट उडाले. या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला शोधायचंय क्रियापद. या वाक्यामध्ये क्रियापद आहे उडाले. त्यानंतर त्याला प्रश्न विचारायचा आहे. त्यावेळेस आपल्याला कर्ता मिळेल. प्रश्न कोणता आहे, नारा कोण, नारी कोण किंवा नारी काय. या ठिकाणी उडणारे कोण आहे, पोपट हा आहे कर्ता. आणि उडण्याची क्रिया कोणावर होते, पोपटावरच होते. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचा विषय येणारच नाही. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग असूच शकत नाही.
जर कर्म असेल तरच कर्मणी प्रयोगाचा विचार करायचा. आता आपल्या समोर राहिलेले पर्याय आहेत 3. या ठिकाणी हाही पर्याय येणार नाही, हाही पर्याय या ठिकाणी असणार नाही आणि हाही पर्याय असणार नाही. कर्म नाही म्हटल्याच्या नंतर सकर्मक येण्याचा विषय नाहीये. या ठिकाणी राहिलेले पर्याय आहेत 2. आपण पाहूया बदलून. उडणारे आहेत पोपट आणि उडण्याची क्रिया पण पोपटावर होते. आता पोपट या शब्दाचा आपल्याला लिंग वचन बदलायचंय. आपण याच्याऐवजी तो पोपट पुल्लिंगी शब्द त्याऐवजी स्त्रीलिंगी शब्द वापरूया. या ठिकाणी आपण चिमणी हा शब्द वापरू. साऱ्या चिमण्या उडाल्या. उडाले हे जे क्रियापद होतं त्याचं काय झालं, उडाल्या म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रूप होतं त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्यानुसार क्रियापद बदललं आणि वाक्यात कर्म नाही, म्हणून या वाक्यातील प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. आले लक्षात? पहा, कर्ता शोधा, कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय का पहा. कर्त्यानुसार जर बदललं तर या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोग आणि कर्त्यानुसार जर बदललं नसतं तर आपण या ठिकाणी आपलं उत्तर असतं पर्याय क्रमांक 4. परंतु या ठिकाणी कर्त्यानुसार बदलतं म्हणून या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. यानंतर आपल्या समोर तिसरं उदाहरण आहे राजाने राजवाडा पाडला. सोडून पहा, विचार करा. अगोदर क्रियापद शोधा, त्याला प्रश्न विचारा, कर्ता शोधा, कर्म शोधा. कर्त्यानुसार बदलतंय का पहा. कर्त्यानुसार बदलत नसेल तर कर्मानुसार बदलतंय का पहा. कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असणार आहे. आलं उत्तर? आपण या ठिकाणी सोडून पाहूया. आपल्या समोरचं जे उदाहरण आहे राजाने राजवाडा बांधला. या ठिकाणी क्रियापद आहे बांधला. बांधणारा कोण? राजा हा आहे. बांधण्याची क्रिया कशावर होते? राजवाड्यावर. राजवाडा हा आहे कर्म. आता आपल्याला कर्त्याचं लिंग वचन बदलून पाहिजे. कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग असणार आहे. या ठिकाणी आपण राजा, तो राजा हा पुल्लिंगी शब्द, याच्याऐवजी स्त्रीलिंगी शब्द वापरूया. राणी, राणीने राजवाडा बांधला किंवा त्यांनी राजवाडा बांधला. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून या ठिकाणी आपण आता कर्मानुसार बदलून पाहूया. कर्मानुसार जर बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असणार आहे. या ठिकाणी आपण राजवाडा हा शब्द आहे, तो राजवाडा, याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा. आता याचं लिंग कसं बदलणार? राजवाडा शब्दाचं लिंग बदलता येईल का? कसं बदलणार? आहे की नाही अडचण? लिंग बदलायचं कसं? त्यासाठी काय करायचंय? याच्याऐवजी फक्त स्त्रीलिंगी शब्द वापरायचा जो वस्तू स्वरूपात आहे, जे बांधलं जात आहे. आता राजवाड्याऐवजी आपण गडी हा शब्द वापरू. ती गडी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द होईल. गढी, राजाने गढी बांधली. म्हणजे मूळ जे क्रियापद होतं त्या क्रियापदाच्या रूपात बदल झाला. त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? कर्माचं लिंग बदलावं लागलं. कर्माचं लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला आणि क्रियापदात बदल होतो म्हणून या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोग आहे. कर्त्यानुसार बदललं नाही तर कशानुसार बदललंय? कर्मानुसार. आणि एक सोपी गोष्ट तुम्ही जर पाहिली असती तर ती जी मी सुरुवातीपासून सांगतोय तर प्रयोग डोळे झाकून ओळखू शकतात. त्यासाठी काय करायचंय? कर्ता शोधायचा आहे. कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय असेल, या ठिकाणी प्रत्यय आहे, आणि कर्माला नसेल, कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर कर्मणी प्रयोग, आणि कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय, भावे प्रयोग. एवढी सोपी गोष्ट आहे ओळखण्यासाठी. यानंतर आपल्या समोर तिसरं उदाहरण आहे जे पाहायला थोडस वेगळं वाटतं आणि समजून घ्यायला बी थोडस वेगळं आहे. आपल्या स्पर्धा परीक्षेपेक्षा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याला बऱ्याच परीक्षांना विचारलं गेलेलं उदाहरण. ती गाणे गाते पहा आणि हे सोडून पहा. तुम्ही तुमच्या समोर तुम्हाला वेळ पण आहे आणि तुमच्या कमेंट्स पण मी पाहतो. ती गाणे गाते याचं उत्तर शोधून पहा.
कर्ता शोधा, कर्म शोधा. बदलतंय का पहा. या ठिकाणी कर्ता आणि कर्म शोधायचंय, त्याचं लिंगवचन बदलून पाहिजे. तर त्याचं लिंगवचन बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंगवचना कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. तर या ठिकाणी पहा, सकर्मक अकर्मक पर्याय आहे. म्हणजे जर वाक्यात कर्म असेल तर सकर्मक, नसेल तर अकर्मक. कोणते ते उत्तर? उदाहरण तुम्ही सगळ्यांनी सोडवलं असेल. तुमचं उत्तर बहुतेक जणांचं उत्तर आलेलं असेल पर्याय क्रमांक 3. बरोबर. बऱ्याच जणांचं उत्तर काय आलेलं असणार आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग. पण आपण याचं उत्तर काय येतंय, हेच येतंय की हे येतंय आपण पाहणार. क्रियापद आहे गाते. गाणारी कोण? ती. हा आहे कर्ता. या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. या ठिकाणी फक्त जर कर्तरी प्रयोग असतं तर आपल्याला विचार करायची पण गरज पडली नसती. डायरेक्ट आपलं उत्तर कर्तरी प्रयोग असतो. पण या ठिकाणी दोन पर्याय, सकर्मक आणि अकर्मक. त्यासाठी आपल्याला कर्म आहे ते शोधावं लागेल. गाणारी आहे ती, आणि गाण्याची क्रिया कशावर होते? गाण्याची क्रिया होते गाण्यावर. गाणे आणि गाते हे वेगळं आहे. गाणं, गाणं म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या स्वरूपातले गाणे म्हणू शकतो. त्या ठिकाणी आपण भारुड, त्याला पण गाणं म्हणतोय. कविता, अभंग या स्वरूपाचा हा शब्द आहे. गाणं म्हणजे थोडक्यात काय आहे? गीत. आणि या वाक्यामध्ये कर्म आहे. या वाक्यात कर्म आहे म्हणून या ठिकाणचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सकर्मक कर्तरी प्रयोग. आपण बदलून पाहूया. या ठिकाणी ती ऐवजी तो वापरून तो गाणे गातो. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं आणि वाक्यात कर्म आहे, ते कर्म आहे. अभंग, कविता, भारूड, लोकगीत, लावणी या स्वरूपाचे त्या ठिकाणी शब्द असू शकतात. परंतु आपल्याला प्रसंगासाठी हा शब्द होता, आणि या ठिकाणी वाक्यात कर्म असल्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आपल्या समोर याच स्वरूपाचा उत्तर प्रश्न आहे, जो ओळखायला थोडासा वेगळा आहे. सहज सोपे प्रश्न फारसे विचारले जात नाहीत. ज्या ठिकाणी थोडाफार विचार करावा लागेल असेच प्रश्न असतात, आणि थोडा विचार केला की आपली उत्तर त्या ठिकाणी सहज निघतात. तुम्ही पण या ठिकाणी जर थोडा विचार केला तर याचं उत्तर मिळेल. आता क्रियापद शोधा, कर्ता शोधा, कर्म शोधा, आणि त्यानुसार उत्तर काढा. उत्तर तुम्ही काढा. अगोदर काढायला एकदम सोपं आहे. हरण्याच्या कानात वारे शिरले. पर्याय आहे कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. इथं या पर्यायामुळे उलट थोडीशी आपल्यासाठी सोपी गोष्ट आहे. आपल्याला अडचण नाही जर तुम्ही जर विचार केला तर. ओळखायला खूप सोपं आहे. का? आपण पाहूया. शिरले हे क्रियापद आहे. शिरणारे काय आहे? शिरणारे आहे वारे. शिरणारे आहे वारे. वारे आहे या वाक्यामध्ये कर्ता, आणि शिरण्याची क्रिया कोणावर होते? वाऱ्यावरच होते. शिरणार काय आहे? वारा, आणि शिरण्याची क्रिया पण वाऱ्यावर होते. आपल्याला कर्मांपर्यंत जायची गरज नाही. अगोदर आपण काय करूया, याचं लिंग वचन बदलतंय का पाहूया. याचं जर लिंग वचनानुसार क्रियापद बदललं तर आपल्याला पुढे जायचीच गरज नाही, कारण इथं अकर्मक सकर्मक कर्तरी असे ऑप्शनच नाहीये. तर याच्यानुसार बदललं तर डायरेक्ट आपण पर्याय क्रमांक 4 कडे जाणार आहे. सकर्मक अकर्मक पर्यंत जाणार नाही. या ठिकाणी वारे, याच्याऐवजी आपल्याला लिंग वचन बदलून शब्द वापरायचा. आता कसं वारे या शब्दाचं लिंग बदलायला अडचण येईल. त्याच्याऐवजी या ठिकाणी आपण वचन बदलू शकतो. वारे अनेक वचनी शब्द आहे, त्याच्याऐवजी आपण काय ते वापरू शकतो? वारा. हरण्याच्या कानात वारा शिरला, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदललं. कर्त्यानुसार क्रियापद बदललं म्हणून वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. आणि कर्म पर्यंत जायची गरज नाही पडली आपल्याला. कर्म आहे की नाही पाहिजे गरज नाही. या ठिकाणी
बदलतंय का एवढीच गोष्ट पाहिजे होती. कर्त्यानुसार बदलतंय म्हणून कर्तरी प्रयोग. यानंतर हे खूप सोपं उदाहरण आहे. काही सेकंदात याचं उत्तर तुमच्या समोर निघेल. आलंही असेल तुमचं उत्तर. पहा उदाहरण आहे, पोलिसांनी चोर पकडला. क्रियापद आहे पकडला. पकडणारे पोलीस हा आहे कर्ता आणि पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर होते. ते आहे कर्म. या ठिकाणी आपण कर्त्याचं लिंग वचन बदलून पाहूया. पोलिसांनी याचं वचन बदलू आपण. पोलिसांनी अनेक वचनी, त्याऐवजी आपण एक वचन वापरू. पोलिसांनी चोर पकडला म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. आता आपण कर्माचं लिंग वचन बदलूया. तो चोर पुल्लिंगी शब्द आहे, त्याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा. याचं लिंग बदलायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याच्याऐवजी स्त्रीलिंगी शब्द वापरू. चोरी, ती चोरी म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द झाला. पोलिसांनी चोरी काय होईल? पकडली. पोलिसांनी चोरी पकडली म्हणजे काय? हे जे क्रियापद होतं त्याच्यामध्ये बदल झाला आणि कर्मानुसार क्रियापद बदलतो. कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणून कर्मणी प्रयोग. आणि इथं सकर्मक कर्मणी ना कर्मक कर्मणी असणारच नाही. कर्म असल्याशिवाय प्रयोगच होत नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे, सर्वांनी मनसोक्त हसावे. याचं उत्तर शोधा. क्रियापद शोधा. क्रियापद शोधा, त्याला प्रश्न विचारा, कर्ता शोधा, कर्म शोधा आणि त्यानंतर त्याला त्याचं लिंग वचन बदलून पहा. सर्वांनी मनसोक्त हसावे. सापडलाय कर्ता? कर्ता आणि कर्म तुमच्या लक्षात आलं असेल. आपण उदाहरणाकडे जाऊया. क्रियापद आहे हसावे. हसणारे कोण आहे? हसणारे कोण आहे? सर्वजण. हसणारे कोण आहेत? हसणारे आहेत सर्वजण. हा आहे या वाक्यातील कर्ता. आणि हसण्याची क्रिया मनसोक्तवर होईल का सर्वजणांवर? त्यांच्यावर होईल. त्या ठिकाणी हसणारे जे आहेत त्यांच्यावरच होईल. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर फक्त 2च पर्याय राहणार आहेत. कर्म नाही म्हणून आपल्या समोर कोणते पर्याय असणार आहेत? हे दोन्हीचा विषय संपला. आपल्या समोर 2च पर्याय राहणार आहेत. एक तर अकर्मक भावी प्रयोग किंवा अकर्मक कर्तरी प्रयोग. आता यासाठी याचं लिंग वचन आपण बदलून पाहिजे. सर्वांनी म्हणजे अनेक वचनी शब्द आहे, त्याच्याऐवजी आपण एक वचनी शब्द वापरू किंवा लिंगात बदलून पाहू. तिने मनसोक्त हसावे. त्याने मनसोक्त हसावे. त्यांनी मनसोक्त हसावे म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही आणि वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून या वाक्यातील प्रयोग आहे अकर्मक भावी प्रयोग. यानंतर आपल्या समोर पुढचं उदाहरण आहे, माधुरीने फूल तोडले. खूप सोपं उदाहरण आहे. यामध्ये क्रियापद शोधा, त्याला प्रश्न विचारून कर्ता आणि कर्म शोधा आणि त्यांचं लिंग वचन बदलून पहा. किंवा कर्ता आणि कर्म जर शोधलं तरी लगेच उत्तर आपल्याला मिळेल, लगेच मिळेल. या ठिकाणी आपण न बदलता उत्तर काढू शकतो. त्यासाठी काय करा? त्यासाठी क्रियापद शोधा. तोडले, त्याला प्रश्न विचारा. तोडणारी कोण? माधुरी. हा आहे कर्ता. तोडण्याची क्रिया कशावर होते? फुलावर होते. फुल आहे कर्म. आता इथं काय करायचंय? इथं काय करा? कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय आहे का? पहा, कर्त्याला आणि कर्माला दोन्हीला प्रत्यय असतील तर भावी प्रयोग असणार आणि कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर कर्मणी प्रयोग आणि कर्त्यालाच प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी, कर्त्याला आहे आणि कर्माला नाही तर कर्मणी आणि दोन्हीला असेल तर भावी. या ठिकाणी पहा, कर्त्याला प्रत्यय ने प्रत्यय जोडलेला आहे, कर्माला नाही म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. तसं ते आपण पाहू. माधुरी हा शब्द आहे स्त्रीलिंगी, याच्या ऐवजी आपण पुल्लिंगी शब्द वापरू. राजूने फूल तोडले. सर्वांनी फूल तोडले म्हणजे कर्त्यानुसार बदलत नाही. आपण कर्मानुसार बदलून पाहूया. आता फूल हा शब्द कोणत्या लिंगातला आहे, त्याच्यासमोर कोणते शब्द वापरायचे ते तुम्हाला पाहिजे. तो, ती, ती हा शब्द वापरायचे, त्यानुसार आपण लिंग ठरवतो.
तो जर बरोबरच बसत असेल तर पुरलिंगी, ती हा शब्द बसत असेल तर स्त्रीलिंगी, आणि ते हा शब्द बसत असेल तर नपुंसकलिंगी. या ठिकाणी कोणता बसतोय? ते फुल, म्हणजे हा नपुंसकलिंगी शब्द. याच्याऐवजी आपल्याला पुरलिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द वापरायचा. याचं लिंग बदलायच्या भानगडीत पडायचं नाही. याच्याऐवजी आपल्याला फक्त स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. आता कोणता वापरायचा? तर या ठिकाणी आपण कळी हा शब्द जर घेतला तर निश्चित हा मला म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल की हा स्त्रीलिंगी आहे. ती कळी. माधुरीने कळी तोडली. माधुरीने कळी तोडली म्हणजे तोडले हे जे क्रियापद होतं त्यामध्ये बदल झाला. क्रियापदामध्ये बदल झाला. कशानुसार? कर्त्यानुसार नाही तर कर्मानुसार बदल झाला. म्हणून या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. यानंतर पुढील उदाहरण आहे आपल्या समोर. भांडण करून तो निघून गेला, आणि त्यासाठी पर्याय आहे कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि भावी प्रयोग. शोधा, क्रियापद शोधा, कर्ता शोधा, त्याच्यानुसार कर्म शोधा, त्यानुसार बदलून पहा. बदलत असेल तर त्यानुसार ठरवायचं. कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी, कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी, दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे. त्यासाठी आपण क्रियापद शोधूया. क्रियापद आहे गेला. जाणारा कोण? तो. हा आहे कर्ता. आता कर्म शोधायचं आपल्याला. जाण्याची क्रिया कशावर होते? भांडणावर होते का त्याच्यावर होते? जाण्याची क्रिया त्याच्यावरच होते. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. आणि जर तुम्ही पाहिलं तो हा कर्ता प्रथमा विभक्ती, म्हणजे याला कुठलाच प्रत्यय नाही. म्हणजे या ठिकाणी सहज काय असणार आहे? कर्तरी प्रयोग, कर्म नाही, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. त्यात आपण त्याचं लिंग पण बदलून पाहूया. भांडण करून ती निघून गेली. आपण लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला म्हणून कर्तरी, आणि या ठिकाणी कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढचं उदाहरण आहे तुमच्या समोर. तुम्ही आता यावे. कर्ता कर्म शोधा आणि त्यानुसार बदलून पहा, आणि बदलून पाहिल्याच्या नंतर उत्तर ठरवा. तुम्ही आता यावे यासाठी पर्याय आहेत अकर्मक भावी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक भावी प्रयोग. तुम्ही आता यावे या ठिकाणी क्रियापद आहे यावे. त्याला प्रश्न विचारा कोणता? नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय? यावे. येणारे कोण आहेत? तुम्ही म्हणजे ते. येणारे कोण आहेत? ते. हा आहे कर्ता. येणारे आहेत तुम्ही म्हणजे ते. तो आहे या वाक्यामधील कर्ता. आणि येण्याची क्रिया करणार होते त्यांच्यावरच होते. म्हणजे या ठिकाणी कर्म नाहीये. आता कर्त्यानुसार बदललं तर अकर्मक कर्तरी प्रयोग, आणि कर्त्यानुसार बदलत नसेल तर अकर्मक भावी प्रयोग. हे दोन पर्याय आपल्या समोर आहेत. बदलून पाहता. तुम्ही. तुम्ही हा शब्द अनेक वचनी, त्याच्याऐवजी आपण एक वचनी शब्द वापरू. तू. तू आता यावे. तू आता यावे म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून भावे प्रयोग, आणि कर्म नाही म्हणून या ठिकाणी आहे अकर्मक भावी प्रयोग. यानंतर पुढचं उदाहरण आहे आपल्या समोर. त्याने पत्र लिहिले. त्याने पत्र लिहिले. क्रियापद शोधा, कर्ता शोधा, कर्म शोधा, दोन्हीचं लिंग वचन बदलून पहा आणि त्यानुसार उत्तर काढा. त्याने पत्र लिहिले. क्रियापद तर आपल्या सहज लक्षात येईल. शक्यतो क्रियापद आपल्या मराठीच्या वाक्यरचनेमध्ये शेवटीच असतं. फक्त काही वाक्य असे आहेत ज्यामध्ये ते मध्ये येतं. आम्ही जातो आमच्या गावा, या ठिकाणी जातो मध्ये आलेलं आहे क्रियापद. शक्यतो वाक्याच्या शेवटीच येतं. त्याने पत्र लिहिले. लिहिले हे क्रियापद आहे. या ठिकाणी याचा धातू आहे ली. लिहिणारा कोण? त्याने लिहिलंय म्हणजे लिहिणारा कोण आहे? तो. तो आहे या वाक्यातील कर्ता, म्हणजे त्याने हा आहे या वाक्यातील कर्ता. लिहिण्याची क्रिया कशावर होते? त्याच्यावरच होते. आता याचं लिंग वचन बदलून पहा.
फक्त लिंग वचन बदलताना काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्यय जोडलेला असेल तर जसाचा तसा ठेवायचा. त्याने त्याच्याऐवजी आपण तिने हा शब्द तिने पत्र लिहिले, सर्वांनी पत्र लिहिले, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही आणि कर्म नाही, म्हणून या ठिकाणी आता इथं अकर्मक सकर्मक विषयच नव्हता, त्याच्यामुळे आपलं डायरेक्ट उत्तर काय असणार आहे, भावे प्रयोग. उपप्रकार असतील तरच त्याचा विचार करायचा, नसेल तर विचार करायची गरज नाही. यानंतर पुढचं उदाहरण आहे, मिनलचे पेन काल हरवले. याचा आपल्याला प्रयोग शोधायचा आहे. क्रियापद आहे हरवले, हरवणारे काय आहे, हरवणारी मिनल आहे का, तर नाही. हरवणारे काय आहे, पेन हा हे करतात. हरवणारी मिनल नाही, मिनल हरवली असती तर मिनल करता झाली असती. या ठिकाणी हरवणार काय आहे, पेन, आणि हरवण्याची क्रिया मिनलवर होईल का पेनावर होईल, पेनावरच होते, म्हणजे इथं कर्म नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय नाहीये, कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यात कर्म नाही, म्हणून इथं काय असणार आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग. आपण बदलून पण पाहू. पेन, पेन हा शब्द कोणत्या लिंगातला आहे, पुल्लिंगी, तो पेन. त्याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा, याचं लिंग नाही बदलत नसायचं, स्त्रीलिंगी शब्द वापरायचा. कोणताही स्त्रीलिंगी शब्द वापरा, आपण आपल्या दप्तराशी संबंधित आलंय म्हणून दप्तरातले स्त्रीलिंगी शब्द वापरूया. वही, वही, ती वही, वही हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मिनलचे पेन काल हरवली, त्याच्याऐवजी पेन ऐवजी आपण वापरला वही. आता बदलून पाहूया, मिनलचे नाही म्हणणार आपण, आता काय म्हणणार आहे, मिनलची, मिनलची वही काल हरवली. म्हणजे हरवले हे जे क्रियापद होतं, त्या क्रियापदाच्या रूपात बदल झाला, म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे आणि कर्म नाही, म्हणून या वाक्यातला प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे या ठिकाणचं आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर एक उदाहरण आहे आपल्या समोर, गुरे गोठ्यात परतले, आणि याचा आपल्याला प्रयोग शोधायचा आहे. त्यासाठी क्रियापद, कर्ता, कर्म शोधा, प्रश्न विचारा, बदलून पहा. गुरे गोठ्यात परतली, परतली हे क्रियापद आहे, त्याला प्रश्न विचारा, परतणारे कोण आहेत, गुरु आहेत. परतण्याची क्रिया कोणावर होणार आहे, गुरांवरच होणार आहे, म्हणजे गुरे हा हे करता कर्म नाहीये, म्हणजे इथं कर्म विषयाचा विषय संपला. कर्म नाही म्हणून सकर्मक कर्तरीचा विषय संपला. तर राहिलं काय, दोनच पर्याय, गुरे गोठ्यात परतली. आता लिंग वचन बदलून पहा. गुरे हा शब्द कोणत्या लिंगातला असणार आहे, नपुसक लिंग. याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी पुरलिंगी शब्द वापरू. बैल आपण वापरूया, बैल गोठ्यात परतला, गाय गोठ्यात परत, बैल गोठ्यात परतला, म्हणजे या ठिकाणी आपण कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला आणि कर्म नाही, म्हणून याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. ही 13 उदाहरणं तुमच्या लक्षात आली असतील. वाईट लोक कसं फक्त वाईट ही उदाहरणं तुमच्या लक्षात आली असेल. यानंतर आपण एक दोन उदाहरणं पाहूया. आता आपण परीक्षेला आलेली काही उदाहरणं पाहूयात आणि त्यानंतर तुमच्या शंका पाहूयात. आपल्या समोर आपल्या समोर उदाहरण आहे, पेटीतील नाणी मुलांना दाखवली. पेटीतील नाणी मुलांना दाखवली.
पेटीतील नाणी मुलांना दाखवली. हा 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. त्याला पर्याय आहेत सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी आणि कर्मण. आपण शोधून पाहूया याचं उत्तर कोणतं येते ते. दाखवलेली काय आहे पहा. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. यासाठी आपल्याला काय करायचंय, आता इथं जर पाहिलं तर दाखवणारा कोण आहे, कुणीतरी दाखवली ना. वाक्य गोंधळण्यासाठी आपल्याला कर्ता शोधायचा आहे. दाखवणारी काय म्हटल्याच्या नंतर आपल्या समोर कर्म येईल. कर्ता शोधताना आपल्याला काय करायचंय, दाखवणारा कोण, नारी कोण किंवा नारी काय. दाखवणारा कोण, तर दाखवणारा कुणीतरी अदृश्य आहे, तो किंवा ती. म्हणजे या ठिकाणी कर्ता कोणता आहे, त्याने किंवा तिने दाखवलेली, त्याने किंवा तिने दाखवलेली आहे. त्याने किंवा तिने दाखवलेली आहेत ते. त्याने पेटीतील नाणे दाखवली किंवा तिने पेटीतील नाणे दाखवली, हा आहे या वाक्यातला कर्ता. आणि दाखवण्याची क्रिया कशावर होते, नाण्यावर होते. हे आहे कर्म. आपण कर्त्याचं लिंग बदलू, तिने पेटीतील नाणी दाखवली. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. आता कर्मानुसार बदलून पाहूया. नाणी याच्या ऐवजी आपल्याला ती नाणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याच्याऐवजी वेगळा शब्द वापरायचा, पुल्लिंगी शब्द वापरायचा. सांगा पुल्लिंगी शब्द. आपण खडू वापरू. त्याने पेटीतील खडू मुलांना दाखवला किंवा हार घेऊ. त्याने पेटीतील हार मुलांना दाखवला. म्हणजे कर्मानुसार त्या ठिकाणी क्रियापदात बदल होतोय. म्हणून या वाक्यातील प्रयोग जो आहे तो आहे कर्मणी प्रयोग. आता तुम्हाला या घटकावर असणाऱ्या ज्या शंका आहेत त्या शंका तुम्ही विचारा. तुमच्याकडे या शंकांसाठी 10 मिनिटाचा वेळ पण आहे. शंका विचारा. पेटीतील नाणी मुलांना दाखवली कसं सोडवायचं. पेटीतील नाणी नाणी मुलांना. सर आता घेतलेला प्रश्न अजून घ्या. सर 5वा प्रश्न सांगा. दाखवली. हे वाक्य आहे. आता जो आपण प्रश्न पाहिला 2020 साली आलेला, पेटीतील नाणी मुलांना दाखवली. या ठिकाणी आपल्याला कर्ता आणि कर्म शोधायचंय. या ठिकाणी कर्ता जो आहे तो अदृश्य स्वरूपात आहे. दाखवली. आपल्याला प्रश्नच विचारायचा आहे काय, दाखवणारा कोण किंवा दाखवणारी कोण. दाखवणारा कोण आहे, तो किंवा ती. म्हणजे या ठिकाणी त्याने किंवा तिने दाखवलंय. म्हणजे या वाक्यातला कर्ता आहे तो किंवा ती. आणि दाखवण्याची क्रिया कशावर होते, दाखवण्याची क्रिया होते नाण्यांवर. या ठिकाणी आपल्याला शब्द कोणता येतो, त्याने दाखवली, तिने दाखवली. आपण जर त्याचं लिंग बदलून पाहिलं कर्त्याचं किंवा अनेक वचन बदलून पाहिलं तर आपण या ठिकाणी पुल्लिंगी वापरू. त्याने पेटीतील नाणी मुलांना दाखवली, तिने पेटीतील नाणी मुलांना दाखवली किंवा सर्वांनी पेटीतील नाणी मुलांना दाखवली. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. आता आपण कर्मानुसार बदलून पाहूया. नाणी हा शब्द स्त्रीलिंगी होता म्हणून त्याऐवजी आपण पुल्लिंगी शब्द वापरणार आहोत, हार. या ठिकाणी आपण हार हा शब्द वापरलाय. त्याने पेटीतील हार मुलांना, त्याने पेटीतील हार मुलांना दाखवला.
म्हणजे मूळ जे क्रियापद होतं ते क्रियापद कशाने बदललं? कर्माचं लिंग बदलल्यामुळे. आणि कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणून वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोग आहे. आले लक्षात? सर पुढची शंका असेल तर विचारा. आणि 5वा प्रश्न कोणता आहे तो सांगा तुम्ही. 5 म्हणजे कोणतं लक्षात घ्या. 5वा कोणता आहे शंका ते विचारायचं सर 5वा प्रश्न सांगा. आजच्या कुठं होता पण? तासाचा हा? 5वा होता. सर पाचवा प्रश्न सांगा. कोणता होता 5वा? सर सर 5वा प्रश्न सांगा. 5वा प्रश्न सांगा. कोणता होता माहिती का? सर 5वा प्रश्न सांगा. सर 5वा प्रश्न सांगा. सर 5वा सर 5वा प्रश्न जागवा. पहा, 5वा प्रश्न आहे हरण्याच्या कानात वारे शिरले. आणि त्यासाठी हा स्पर्धा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. म्हणजे ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमधील हा घेतलेला प्रश्न आहे. हरण्याच्या कानात वारे शिरले. त्याची पर्याय तुम्हाला सांगतो. यासाठी पर्याय होता 1 नंबरला कर्मणी प्रयोग. त्यानंतर पर्याय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 2, तो आहे सकर्मक भावे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे अकर्मक भावे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे कर्तरी प्रयोग. या ठिकाणी पर्याय आहेत कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि कर्तरी. जर उदाहरण सोडवताना अडचण आल्या तर पर्याय एक तर उदाहरण सोडवताना 2 गोष्टी वापरायच्या. उदाहरण त्याचा विचार करून जर सोडवता आलं तर सोडवायचं, नाही आलं तर त्याला पर्याय काय असतो? पर्यायाकडून उदाहरणाकडे जायचं. या 2 पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडलं तरी चालतं. या ठिकाणी हरण्याच्या कानात वारे शिरले. शिरणारे काय आहे? वारे. म्हणजे या ठिकाणी शिरणारे काय आहे? वारे. वारा हा या वाक्यातला आहे कर्ता. कर्ता आहे. आता आपण कर्त्याचं लिंग वचन बदलून पाहूया. किंवा आणखी एक प्रश्न विचारू. शिरण्याची क्रिया कोणावर होते? तोच शिरतोय ना. म्हणजे शिरण्याची क्रिया कशावर होते? वाऱ्यावरच होते. आता आपण या ठिकाणी कर्त्याचं लिंग वचन बदलून पाहूया. इथं कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललं तर सकर्मक कर्म आहे का नाही याचा विचार करायची गरज नाही. कारण इथे एकच पर्याय कर्तरी. शिरणारे आहे वारे. शिरण्याची क्रिया वाऱ्यावरच होती. आपण वारे हा शब्द अनेक वचनी, एक वचनी वापरू. वारा. वारा हा शब्द वापरू. हरण्याच्या कानात वारा शिरला. किंवा आपण लिंग बदलू. मग आता लिंग बदलायचं म्हणजे याचा विरुद्ध लिंगी शब्द नाही पाहिजे तर कुठलाही पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्द वापरा. हरण्याच्या कानात तो शिरला, ती शिरली. म्हणजे कर्त्यानुसार आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदललं आणि या ठिकाणी क्रियापद बदलतं म्हणून याचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग. आलंय लक्षात? हो. काय सांगायचंय? सातवा प्रश्न सांगा. सर सातवा प्रश्न सांगा. सर सातवा प्रश्न सांगा. आपण 7वा प्रश्न पाहूया. हा 7वा प्रश्न आहे सर्वांनी मनसोक्त हसावे.
सर्वांनी मनसोक्त हसावे. त्याचा हसून पण घ्या म्हणजे शंका पण राहणार नाही. सर्वांनी मनसोक्त हसावे. पहा आता इथं आपल्याला क्रियापद शोधायचं, एक कर्ता आणि कर्म शोधायचं. क्रियापद काय आहे? हसावे. हसणारे कोण आहेत? सर्वांनी हसावे म्हणजे हसणारे कोण आहेत? सर्वजण. सर्वजण जे आहेत ते आहेत या वाक्यामधील कर्ता. आणि हसण्याची क्रिया होणार आहे ते जे हसणारे लोक आहेत त्यांच्यावरच. म्हणजे या ठिकाणी कर्म नाहीये. आता इथं आपल्याला जर कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग असणार आहे, आणि कर्त्यानुसार बदललं नाही तर भावी प्रयोग असणार आहे. सर्वांनी मनसोक्त हसावे या ठिकाणी आपण याचं लिंग वचन बदलून पहा. सर्वांनी म्हटल्याच्या नंतर हा अनेक वचनी शब्द आहे, याच्याऐवजी आपल्याला एक वचनी वापरायचा किंवा लिंग बदलून पहा. सगळ्यात सोपी गोष्ट, कधी बदलताना तो ती शब्द वापरा. आणि पर्याय प्रत्यय जोडलेला असेल तर तसाच वापरा. तिने मनसोक्त हसावे, त्याने मनसोक्त हसावे. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून या वाक्यातला प्रयोग भावी प्रयोग. आणि इथं जर तुम्ही पाहिलं असतं एक सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्त्याला प्रत्यय जर नसेल ना तर कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नसेल तर कर्मणी प्रयोग, आणि कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय असेल तर भावी प्रयोग. इथं कर्त्याला प्रत्यय होता, सर्वजण त्याला प्रत्यय लावलेला होता नाही, म्हणजे प्रत्यय होता म्हणजे पाहिलं तरी तुमच्या लक्षात आलं असतं या ठिकाणी भावी प्रयोग आहे म्हणून. यानंतर आहे शंका. सर नाही सर नाही शंका. सर काय सांगू? दुसरा सांगा. प्रश्न क्रमांक 2. तू का नाही म्हणे प्रश्न करा. सारे पोपट उडाले. पर्याय आपण पाहणार नाही, डायरेक्ट आपण उत्तर काढायचं. सारे पोपट उडाले. उडणारे काय आहेत? पोपट. आणि उडण्याची क्रिया पण कोणावर होते? पोपटांवरच होते. म्हणजे पोपट हा आहे या वाक्यामधील कर्ता. आणि कर्ता दिसतोय त्याला प्रत्यय नाही, म्हणजे सरळ सरळ काय असणार आहे? कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही म्हटल्याच्या नंतर कर्तरी प्रयोग, याला प्रत्यय असता तर भावी प्रयोग झाला असता. आपण बदलून पाहू. सारे पोपट उडाले. तो पोपट हा पुल्लिंगी शब्द आहे, स्त्रीलिंगी शब्द वापरू आपण याच्याऐवजी. आपण इथं चिमणी हा शब्द वापरू, पण या ठिकाणी अनेक वचन आहे सारे पोपट. किंवा आपण इथं याचं जर एक वचन केलं असतं तरी चाललं असतं. सारे पोपट याच्याऐवजी एक पोपट घेतला असता. एक वचन आहे, एक पोपट उडाला. म्हणजे या ठिकाणी आपण याचं एक वचन केलं तरी क्रियापदात बदल होताना दिसतो. म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. लिंग बदलून पाहू. आता सारे चिमणी म्हणू शकत नाही, साऱ्या म्हणावं लागेल. साऱ्या चिमण्या उडाल्या. म्हणजे आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं, क्रियापदात बदल झाला म्हणून या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे, आणि कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. का शंकांची? शेवटचे 2-3 मिनिट आहेत तुमच्यावर शंका विचारायला. आणि ज्यांना आहे तेच विचारा, ज्यांना नाही ते बोलू नका. ज्यांना शंका नाही ते बोलूच नका. सर पहिला प्रश्न समजून सांगा. सर पहिला प्रश्न सांगा ना. सर पहिला प्रश्न समजून सांगा. सर पहिला प्रश्न समजून सांगा. हो 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 हो. आणखी काय सांगायचंय? तर आपण एक शेवटचा प्रश्न पाहूया. विवेक विवेक क्रिकेट खेळतो. हे आपण ज्या वेळेस सुरू केलंय ना प्रयोग शिकायला, त्या सुरुवातीपासूनच उदाहरण. इथं फक्त विवेक ऐवजी आपण काय वापरलं होतं? सचिन. सचिन क्रिकेट खेळतो. फक्त हे परीक्षेला आलेलं उदाहरण होतं म्हणून जसं तसं घेतलंय.
आणि आपण तिथंच पाहिलं होतं सचिन क्रिकेट खेळतो आणि सचिन छान खेळतो, या दोन्हीतला आपण फरक पाहिला होता. आपण पाहूया या ठिकाणी खेळतो, खेळणारा कोण आहे? खेळणारा आहे विवेक, हा आहे करता. खेळणारा कोण आहे? विवेक, हा आहे करता. आणि याला कुठलाच प्रत्यय नाही, म्हणजे साहजिक या ठिकाणी काय असणार आहे? कर्तरी प्रयोग असणार आहे. एवढी सोपी गोष्ट आहे या ठिकाणी. कर्ता शोधा, त्याला प्रत्यय एक लक्षात ठेवा. प्रयोग ओळखायला काय आहे? कर्ता शोधा, कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग, आणि कर्म असेल तर सकर्मक, नसेल तर अकर्मक. आणि कर्मणी प्रयोग कधी होतो? कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर कर्मणी प्रयोग. आणि भावी प्रयोग कधी? कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय असेल तर भावी प्रयोग. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत, ते शोधून तुम्ही सहज पाहू शकता. या ठिकाणी आता कुणाला शंका नसतील आहेत का? या ठिकाणी कोणालाही शंका नाही, आपण या ठिकाणी थांबूया.